श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, वेदराशी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मेष राशीच्या जातकांनो, 17 जून 2026 हा दिवस तुमच्या आयुष्यात एक असा धक्क्याचं वळण घेऊन येत आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. ग्रहाची आजची स्थिती सांगते की तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहेत, पण त्यासोबतच काही अदृश्य धोकेही तुमच्या दिशेने वेगाने येत आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी यशाची शिडी ठरणार आहे की आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज 17 जून 2026 मेष राशीच्या जातकांनो, आजची पहाट तुमच्या आयुष्यात एका अशा युगाची सुरुवात करत आहे जिथे संघर्ष आणि यश यांच्यातील रेषा अतिशय धूसर झाली आहे. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ आजच्या आकाशातील नक्षत्रात प्रवेश करत आहे. ती स्थिती सामान्य अजिबात नाही. गेल्या काही दिवसापासून तुम्हाला जे छोटे मोठे मानसिक त्रास होत होते किंवा ज्या कामात तुम्ही अडकलेले होता, त्यामागचे खरे कारण आज तुम्हाला समजणार आहे. आज ग्रह तुम्हाला एक संकेत देत आहे, सावध व्हा, कारण आज जे काही घडेल ते तुमच्या भविष्यातील यशाचा पाया असेल. मित्रांनो, आजच्या दिवसाचे सर्वात मोठे रहस्य हे आहे की आज तुमच्या कुंडलीत विपरीत राजयोग बनत आहे. याचा अर्थ असा की तुमच्या शत्रूचे मनसुबे आज पूर्णपणे उधळले जातील. पण त्याच वेळी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. आज सकाळी 4 वाजल्यापासून विश्वातील काही शक्तिशाली ऊर्जेचे प्रवाह तुमच्या राशीच्या भोवती फिरत आहेत. आज तुमच्याकडून एक छोटीशी चूक झाली तर ती तुमच्या संपूर्ण आठवड्याचे गणित बिघडू शकते. पण जर तुम्ही आजच्या ग्रहाच्या हालचालींना ओळखून पावले उचलली तर तुम्हाला यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. या भागात आपण हेच उलगडणार आहोत की 17 जूनचा हा दिवस मेष राशीच्या कुंडलीत नेमकं कोणतं वादळ घेऊन आलं आहे. आज कोणत्या वेळी तुम्हाला सर्वात जास्त सावध राहायचे आहे आणि कोणत्या मुहूर्तावर तुम्ही घेतलेले निर्णय तुम्हाला मालामाल बनवू शकतात. राहू काळाचे सावट आज कोणत्या कामात अडथळे आणणार आहेत, हे जाणून घेणे आता तुमच्यासाठी अनिवार्य आहे. जर तुम्हाला आजच्या दिवसाचे कॉस्मिक कोडीज सोडवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण पुढच्या काही मिनिटात तुमच्या आयुष्याचे सत्य समोर येणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, आता वळूया तुमच्या करिअर आणि आर्थिक आघाडीकडे. 17 जून 2026 हा दिवस तुमच्यासाठी एखाद्या अग्निपरीक्षापेक्षा कमी नाहीये. ग्रहाची स्थिती सांगते की आज कार्यक्षेत्रात तुम्हाला मोठ्या आव्हानांना सामोरे जाऊ लागू शकते. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुमच्या कामाची खूप जास्त जबाबदारी तुमच्यावर टाकली जाईल. जर तुम्ही योग्य नियोजन केले तर आज तुम्हाला मोठे यश मिळू शकते, परंतु तुमची एक छोटीशी निष्काळजीपणा किंवा घाई तुम्हाला खूप महागात पडू शकते. त्यामुळे आज कोणतेही मोठे काम हाती घेता सावधगिरी बाळगा. आर्थिक बाबतीत सांगायचे तर आज तुमच्यासाठी नशिबाचे बंद दरवाजे उघडण्याचे योग आहे, पण त्यासाठी तुम्हाला खूप सतर्क राहावे लागेल. आज दुपारनंतर अचानक धनलाभाची शक्यता निर्माण होत आहे. एखादी जुनी गुंतवणूक किंवा अडकलेले पैसे आज तुमच्या हाती येऊ शकतात. मात्र सावध राहा. आज राहू काळ दुपारी 3 ते 4:30 दरम्यान तुमच्यासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतो. या काळात चुकूनही कोणतीही नवीन गुंतवणूक किंवा मोठी खरेदी करू नका, कारण आजच्या या राहू काळात घेतलेला निर्णय तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटात टाकू शकतो. व्यापारी वर्गासाठी आजचा सल्ला हाच आहे की आजच्या दिवशी कोणत्याही नवीन करारावर सही करण्यापूर्वी त्यातील अटी नीट वाचा. आज कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवून व्यवहार करणे तुम्हाला उद्ध्वस्त करू शकते. तुमच्या राशीचा स्वामी मंगळ तुम्हाला आज अत्यंत ऊर्जावान बनवत आहे, पण त्याच वेळी तो तुम्हाला रागाच्या भरात चुकीचे पाऊल उचलण्यास प्रवृत्त करू शकतो. लक्षात ठेवा, 17 जूनचा हा दिवस तुम्हाला मालामाल बनवू शकतो किंवा तुमच्या संपत्तीचे नुकसान करू शकतो.
सर्व काही तुमच्या संयमावर अवलंबून आहे. आता या आर्थिक धोक्यापासून वाचवण्यासाठी पुढील भागात काय करावे, हे जाणून घेणे तुमच्यासाठी गरजेचे आहे. करिअरच्या धक्काधक्कीनंतर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न उरतो, तुमची नाती. मेष राशीच्या जातकांनो, 17 जून 2026 रोजी तुमच्या राशीत ग्रहाची स्थिती नात्याच्या बाबतीत एका डेंजर झोनमध्ये आहे. आज तुमच्या रागाचा पारा चढण्याची शक्यता जास्त आहे. तुमच्या जोडीदारासोबत किंवा घरातील एखाद्या व्यक्तीसोबत तुमची मोठी खंडाजगी होऊ शकते. लक्षात ठेवा, मेष राशीचा स्वभाव तसाच आक्रमक असतो आणि आज मंगळाच्या प्रभावामुळे हा स्वभाव तुमच्या नात्यात कवटपणा निर्माण करू शकतो. आज शांत राहणे हेच तुमच्यासाठी सर्वात मोठे औषध आहे. मित्रांनो, नात्यात आज एक गुप्त इशारा आहे, संवादाचा अभाव. आज तुम्ही जे बोलाल त्याचा चुकीचा अर्थ काढला जाण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण आज तणावपूर्ण असू शकते. जर तुमच्या मनात काही गैरसमज असतील तर ते आज दूर करण्याचा प्रयत्न करू नका. आजचा दिवस मौन पाळण्याचा आणि संयम ठेवण्याचा आहे. जर तुम्ही आज घरातील वादात उतरलात तर ते वाद संपणार नाही, तर उलट त्याचे दूरगामी परिणाम तुमच्या मानसिक शांततेवर होतील. आज कोणाशी तरी वाद घालण्यापेक्षा एकटे राहणे किंवा स्वतःच्या कामात मग्न राहणे जास्त हिताचे ठरेल. या भागात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या भावनांचा आज सन्मान करा. तुम्ही रागाच्या भरात जे शब्द बोलाल ते शब्दाचे घाव समोरच्या व्यक्तीच्या काळजाला खोलवर दुखावू शकतात. नात्यातील डेंजर झोन ओलांडायचा असेल तर आज थोडा नम्रपणा दाखवा. 17 जूनच्या या ग्रहखेळात जर तुम्ही स्वतःवर ताबा मिळवतात तर तुम्ही आजचे हे कौटुंबिक वाद टाळू शकाल. लक्षात ठेवा, प्रेम आणि विश्वास जिंकण्यासाठी आज तुम्हाला तुमच्या अहंकाराचा त्याग करावा लागेल. तर मग आजच्या या तणावाच्या क्षणात तुम्ही प्रेमात कसे रूपांतरित करणार हे विचार करूनच पावले उचला. मित्रांनो, आता लक्ष द्या. 17 जून 2026 रोजी तुमच्या आरोग्याबाबत ग्रहाचा स्पष्ट रेड अलर्ट आहे. मेष राशीच्या जातकांचा स्वभाव हा मुळातच खूप उत्साही आणि धावपळीचा असतो, पण आज तुमची हीच ऊर्जा अंगाशी येऊ शकते. आजच्या दिवशी रक्तदाब किंवा डोकेदुखीसारख्या समस्या अचानक वळण्याची शक्यता आहे. ग्रहाच्या स्थितीनुसार आज तुमच्या राशीवर मंगळाचा अतिप्रभाव आहे, जो तुमच्या शरीरावर उष्णता वाढवू शकतो. त्यामुळे आज स्वतःच्या प्रकृतीकडे आहे तसं चाललंय म्हणून दुर्लक्ष करू नका. अन्यथा आज घेतलेली एक छोटी चूक तुम्हाला दवाखान्यात नेऊ शकतो. आरोग्याबाबतचा दुसरा महत्त्वाचा इशारा म्हणजे आजच्या दिवशी प्रवासादरम्यान विशेष काळजी घ्या. 17 जून रोजी वाहन चालवताना किंवा रस्त्यावर चालताना तुम्ही अतिरिक्त सतर्क राहणे गरजेचे आहे. आज तुम्हाला शारीरिक दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कामाच्या व्यापात तुम्ही जेवण वेळेवर करत नाही, हेच तुमच्या आरोग्याच्या अनियमिततेचे मुख्य कारण आहे. आजच्या दिवशी बाहेरचे जंक फूड किंवा अति तिखट पदार्थ खाणे टाळा, कारण हे तुमच्या पचनसंस्थेला आज नक्कीच त्रास देतील. आज शरीर थोडे सुस्त वाटेल तर जबरदस्तीने काम करू नका, थोडी विश्रांती घ्या. या भागात मी तुम्हाला घाबरण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी काय सांगतोय की निरोगी मेष राशी ही सर्वात मोठी शक्ती आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर पूर्णपणे थांबवा. तुमच्या मनातील विचार आणि तणाव तुमच्या झोपेवर परिणाम करत आहे, ज्याचा थेट परिणाम तुमच्या उद्याच्या कामाच्या कार्यक्षेत्रावर होईल. 17 जूनचा या रेड अलर्टचा सामना करण्यासाठी आज भरपूर पाणी घ्या आणि शक्य असल्यास थोडा वेळ शांत बसा. लक्षात ठेवा, तुमचे शरीर ही तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे, तिला जपा. आता या धोक्यापासून वाचवण्यासाठी नशीब बदलणारा सर्वात सोपा उपाय काय आहे ते आपण शेवटच्या भागात पाहणार आहोत. आता आपण पोहोचलो आहे त्या टप्प्यावर जो तुमच्या आयुष्यात 17 जून 2026 रोजी एक मोठा चमत्कार घडू शकतो. आजपर्यंतच्या
भागात आपण पाहिले की आजचा दिवस मेष राशीसाठी किती आव्हानात्मक आहे. पण मित्रांनो, घाबरून जाण्याचे कारण नाही. आपल्या ज्योतिषशास्त्रात प्रत्येक संकटावर एक उपाय आहे. आज बुधवार आणि नक्षत्र स्थिती पाहता भगवान गणेश आणि संकटमोचक हनुमानजीची आराधना तुमच्यासाठी एखाद्या कवचासारखी काम करेल. आजची नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याची ताकद फक्त आणि फक्त तुमच्या भक्तीमध्ये आहे. आता लक्ष देऊन ऐका. आजच्या दिवशी नशीब बदलणारा तो रामबाण उपाय. संध्याकाळी सूर्यास्तानंतर कोणत्याही जवळच्या मारुती मंदिरात किंवा घरातल्या देवघरात हनुमानजीच्या समोर बसून लाल रंगाच्या फुलाची माळ अर्पण करा. त्यानंतर ओम गणपतये नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. या उपायाने तुमच्या कुंडलीतील मंगळाचा जो अतिप्रभाव कमी राग आहे तो शांत होईल आणि तुमच्या कामावर होणारे अडथळे दूर होतील. हा उपाय केल्यानंतर तुमच्या मनातील जी काही अडकलेली इच्छा आहे ती मनातल्या मनात उच्चारा. मित्रांनो, हा उपाय केल्यानंतर तुम्हाला 24 तासाच्या आत तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल नक्कीच जाणवेल, याची मी खात्री देतो. जर तुम्हाला आजचा हा मेष राशी भविष्य प्रवास आवडला असेल आणि अशाच प्रकारचे अचूक मार्गदर्शन दररोज हवे असेल तर आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुमचा एक लाईक आम्हाला अशीच माहिती शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो. आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली किंवा ओम गणपते नमः नक्की लिहा, जेणेकरून तुमची आजची भक्ती सफल होईल. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि ध्येयाने पुढे चला.